जेव्हा आपण कांद्याची कोवळी पात घरी आणतो त्यावेळी त्याच्यासमोर असलेले जे छोटे कांदे असतात, अशा या कांद्याची आपण आज ठेचून झणझणीत अशी भाजी तयार करणार आहोत। पहा, इथे मी पातीसमोर असलेले सर्व असे हे छोटे कांदे बाजूला काढून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपण स्वच्छ करून घेणार आहोत। पुढचा भाग कापून वरचं आवरण आपण काढून घेणार आहोत। पहा, अशा प्रकारे हे सर्व कांदे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता हे सर्व कांदे या पद्धतीने आपण ठेचून घेणार आहोत। चिरून न करता या पद्धतीने ठेचून जर तुम्ही भाजी केला तर भाजीची चव एकदम दुपटीने वाढते। त्यासोबतच मी कांद्याचा हा कोवळा भाग देखील बारीक चिरून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे। कढईत तेल तापलेलं आहे। आपण त्यात मोहरी व जिरे छान तडतडून घेऊयात आणि त्यामध्ये 1 चमचा मी लसणाची आणि आल्याची पेस्ट घालत आहे। आले लसणाची पेस्ट छान खमंग परतल्यानंतर आपण त्यात टोमॅटो देखील घालून घेऊयात। मंद आचेवर हे देखील मऊ होईपर्यंत आपण परतवून घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा देखील छान मऊसर करून घेऊयात तेलामध्ये। यामध्ये आपण ठेचून घातलेला कांदा देखील घालूयात आणि याच मिश्रणामध्ये वरून तेल घालून आपण हा कांदा देखील थोडंसं मऊ वाफून घेऊयात। आता वरून याच्यामध्ये किंचित हळद घालून चवीनुसार मीठ घालूयात, छान परतवून घेऊयात आणि वर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी आपण हे कांदा आणि सर्व मिश्रण मऊ करून घेऊयात। पहा, अगदी कमी वेळात सर्व घटक अगदी मऊ वाफेवर शिजलेले आहेत। यामध्ये 1 चमचा आपण लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि मिक्स करून घेऊयात। ही भाजी आपण रसरशीत करणार आहोत, त्यामुळे इथे मी 1 वाटी पाणी वरून घालत आहे। पाणी घातल्यानंतर मिक्स करून अगदी मंद आचेवर आपण शिजवून घेऊयात। त्यामध्ये थोडंसं चिंच, गूळ, गरम मसाला, धने जिरे पावडर आपण घातलेला आहे। आता वरून त्याच्यामध्ये भाजलेल्या दाण्याचं जाडसर कूट आपण त्यामध्ये मिक्स करून घेत आहोत। आपल्या चवीच्या अंदाजानुसार आणखीन वरून थोडंसं मीठ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। पुन्हा वर आपण झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घेऊयात। पहा, अगदी मस्त खमंग झणझणीत अशी ठेचून आपण कांद्याची भाजी तयार केलेली आहे। भाकरी व चपातीसोबत गरमागरम सर्व करा। चवीला एकदम भन्नाट लागणारी अशी ही कांद्याची ठेचून केलेली भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।